मुळात राजकारण हे प्रवाही असतं, पण कधीकधी ते इतकं वेगवान असतं की काळजावर झालेल्या जखमेचा ओलावा सुकायच्या आत नियती तुमच्यावर नव्या जबाबदाऱ्यांचे हार गळ्यात टाकते. अजित पवार यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी आणि कार्यकर्त्यांच्या मनातली अस्वस्थता कायम असताना राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली. महाराष्ट्राच्या राजकारणातला हा एक ऐतिहासिक क्षण, तितकाच तो भावुक क्षण. पण अनेकांना हा शपथविधी पचवणं जड जाते. शिवाय पवार कुटुंबातला कलह देखील पुन्हा एकदा अधोरेखित झालाय. अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांच्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी शपथविधी होण्याआधीच पवारांनी असा गौप्यस्फोट केला. सुनेत्रा पवार अजित पवारांच्या जागी उपमुख्यमंत्री म्हणून विराजमान होताना त्याची कल्पना त्यांनी पवार किंवा कुटुंबातील इतरांना दिली नसल्याचं एक प्रकारे पवारांनी स्पष्ट केलं. पवारांच्या या वक्तव्यानंतर आता नव्या चर्चांना उधाण आलंय. या दाव्यानं पवार कुटुंबात राजकीय मतभेद आणि दुरावा पुन्हा एकदा उघड झाल्याचं समोर येत आहे. सुनेत्रा पवारांच्या नावावर राष्ट्रवादीकडून एकमत झाल्याच्या बातम्या अंत्यविधीनंतर सुरू झाल्या होत्या. पण या संदर्भात सुनेत्रा पवारांनी कुटुंब म्हणून शरद पवारांना याची कल्पनाच दिली नसल्याचं एक प्रकारे पवारांनी जाहीर करून टाकलं. साहेब, आज शपथविधी होत आहे. शपथविधीला पवार कुटुंबियांपैकी कोण कोण असणार? साहेब, आपण उपस्थित राहणार अशी बातम्या आहेत. आपण जाणार आहे. पवार एवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातला अंतर्गत निर्णय असल्याचं म्हणत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंवर निशाणा साधला. ही चर्चा मी वाचतोय, सिरियस वाचतोय, मुंबईचं सिरियस प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत. तो त्यांचा अधिकार आहे. त्यांना त्याच्यामध्ये प्राधान्याने काय करावं हे त्यांनी ठरवलेले दिसतंय. त्याच्या आम्ही कधी भाष्य करणार नाही. हे फक्त त्यांच्या पक्षांतर्गतला विषय हा निर्णय आहे. कारण अजित पवारांच्या निधनानंतर त्यांचे पक्षाचे राष्ट्रीय नेते जी नावं घेतली, तटकरे, पटेल, भुजबळ वगैरे, हे सगळे राष्ट्रीय नेते हे मंत्रालयात किंवा वर्षा बंगल्यावर येऊन त्यांनी चर्चा केली फडणवीसांची, असं आम्ही वाचलं किंवा ऐकलं. त्याच्यामुळे हा त्यांचाच विषय आहे आणि त्यांनीच निर्णय घेतला असेल. सुनेत्रा पवारांच्या शपथविधी आधीच पत्रकार परिषद घेत शरद पवारांनी खळबळ उडवून दिली. या 15 मिनिटांच्या त्यांच्या पत्रकार परिषदेत पवारांनी अप्रत्यक्षपणे पटेल, तटकरेंना विलन बनवल्याचं दिसून आलं. पण सुनेत्रा पवारांच्या शपथविधी संदर्भात पवारांच्या अनभिज्ञतेविषयी जेव्हा तटकरेंना विचारलं, तेव्हा मात्र त्यांनी हात जोडून निघून जाणं पसंत केलं. शपथविधीसाठी पवार साहेबांना काय बोलवलं जाणार आहे का? पवार साहेबांना शपथविधीसाठी काय बोलवलं? सर, उन्होंने विलीनीकरण का भी एक बड़ा बयान दिया है कि दोनों साथ में काम करेंगे. अजित पवार यांच्या निधनाला अवघे 3 दिवस उलटलेत. चौथ्या दिवशीच सुनेत्रा पवारांचा शपथविधी पार पडला. पण राष्ट्रवादी पक्षातल्या या लगबगीनं पवार कुटुंबात मात्र मतभेद निर्माण केल्याचं उघडपणे दिसून आलं. त्यामुळे या मतभेदांचे आगामी काळात काय राजकीय पडसाद उमटतात, अजित पवारांच्या अकाली निधनानं जवळ येणारे दोन्ही पक्ष दुरावतात की काय, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. शरद जाधव, न्यूज 18 मराठी, मुंबई.